नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी श्री कारंजकर अर्जुन, विषय मराठी घटक. आज आपण बघणार आहोत स्थूल वाचन आणि स्थूल वाचनाचे नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर. आता या ठिकाणी सुरुवातीला आपण लेखक जे आहेत त्यांचा परिचय पाहणार आहोत, म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर यांचा परिचय पाहूया आणि त्यानंतर पाठाचा परिचय पाहणार आहोत, म्हणजे पाठामध्ये काय बघायचे थोडक्यात पाहणार आहोत. तर सुरुवातीला लेखांचा परिचय. मोठे होत असलेल्या मुलांनो, डॉक्टर अनिल काकोडकर, जन्म 1943, भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणु ऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित. तर डॉक्टर अनिल काकोडकर हे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खूप मोठे अणुशास्त्रज्ञ आहेत लक्षात घ्या, आणि भारतातील त्या ठिकाणी दिग्गज व्यक्तिमत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर भारतीय अणु ऊर्जाचे माजी अध्यक्ष सुद्धा आहेत, म्हणजे एकेकाळी त्या ठिकाणी अणु ऊर्जा संस्थानाचे ते अध्यक्ष होते, प्रमुख होते, आणि मग त्यांना त्यांच्या कामगिरीमुळेच या ठिकाणी भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार सुद्धा देऊन सन्मानित केला आहे. मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, हा पद्मविभूषण जो पुरस्कार आहे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा पुरस्कार. लक्षात आलं? तर आता आपण या ठिकाणी तुम्हाला या पुरस्काराची थोडक्यात माहिती सांगतो. तर भारतातील या ठिकाणी जे काही महत्त्वाचे 4 नागरी सन्मान आहेत, तर ते आता मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीला क्रमांक 1 चा जो पुरस्कार आहे तो भारतरत्न, क्रमांक 2 चा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण, क्रमांक 3 चा पुरस्कार पद्मभूषण आणि क्रमांक 4 चा पुरस्कार पद्मश्री. त्यापैकी क्रमांक 2 चा पुरस्कार यांना मिळाला आहे. असे हे डॉक्टर अनिल काकोडकर त्यांचा आपण थोडक्यात परिचय पाहिला. आता या पाठामध्ये काय पाहिजे हे थोडक्यात पाहणार आहोत, म्हणजेच आपण पाठ परिचय पाहणार आहोत. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांनी भारतामधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामातून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठे कामे करताना अडचण येत नाही, असा संदेश त्या पाठातून देतात. तर काय सांगितलं आहे पाठामध्ये? तर डॉक्टर अनिल काकोडकर यांनी स्वतः या ठिकाणी जे भारत संस्थेमध्ये होते, तर त्या भारतमध्ये त्यांचे जे काही अनुभव आहेत तर ते 2 अनुभव या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत. काय म्हणतात ते? तर कोणतंही काम छोटं नसतं. लक्षात घ्या, कोणतंही काम छोटं नसतं आणि कुठलंही काम लहान नसतं, आणि मग अशा छोट्या छोट्या कामाने त्या ठिकाणी सुरुवात करा तुम्ही, म्हणजे तुम्हाला मोठे काम करताना अडचण येणार नाही. बऱ्याचदा म्हणतो हेच काय असते एवढं मी करून टाकेल, पण या ठिकाणी डॉक्टर ते सांगत आहेत काय की सुरुवात तुम्ही छोट्या छोट्या कामापासूनच करा, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मोठं काम करताना कोणते अडचण येणार नाही आणि कोणतेही काम कमी दर्जाचं नसतं. लक्षात घ्या, अगदी आपण म्हणतो ते काय म्हणजे आपण नाही करणार हे का शुल्लक काम आहे, नाही, तर कोणतेही काम कमी दर्जाचं नसतं. लक्षात घ्या, आणि त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या कामातूनच तुम्ही मोठमोठी कामं यशस्वीपणे करू शकता. हा संदेश या पाठामधून डॉक्टर काकोडकर यांनी दिला आहे. हा या ठिकाणी आता पाठाचा भाग आपल्याला पाहायचा आहे. आता सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी या पाठाचा काही भाग वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. आता सुरुवातीला वाचन करूया. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बालमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे 2ही अनुभव मी कॉलेज संपवून भारतमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, सांगतो. बार्क हे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणु संशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणु संशोधनाचा पाया घातला, म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. तर बार्क ही संस्था प्रचंड मोठी आहे, पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुलं मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तदायी व्यक्तिमत्व होते ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण आम्हाला पुरेल इतकं काम कुठे आहे ते? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी
का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत आहात, त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ताच विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती केली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर उभा गेला आणि मुलांनो, सोनवणे सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोट धरून चालणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे, पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. पहा, जो भाग वाचलाय त्याचा आता स्पष्टपणे पाहणार आहोत. स्थूल वाचनाचं नावच आहे पहा, मोठे होत असलेल्या मुलांनो. म्हणजे इथं डॉक्टर काकोडकर यांनी तुम्हा सर्व मुलांना जे मोठे होत आहेत, जे भारताचं भावी आधारस्तंभ आहे, लक्षात घ्या. आता भावी आधारस्तंभ म्हणून तुमच्याकडे पाहिलं आणि खरंच तुम्ही भारताचे आधारस्तंभ आहात आणि आता तुम्ही मोठे होत आहात आणि अशा मोठ्या होत असलेल्या मुलांना उद्देशून या ठिकाणी डॉक्टर काकोडकर या ठिकाणी म्हणतात, मोठ्या होत असलेल्या मुलांना एक पत्र आहे, लक्षात आलं. एक पत्र आहे, या पत्रामधून ते आपला अनुभव तुम्हाला सांगत आहे, लक्षात आलं. तर आता या पत्रातून त्यांनी आपले जे काही अनुभव आहेत कुठले तर बार्क या संस्थेमधले, ओके, तर ते अनुभव या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर काय म्हणतात पहा, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्क मध्ये 2 अनुभव सांगणार आहे. आता स्वतःचे अनुभव म्हणजे स्वतः घेतलेला या ठिकाणी अनुभव, लक्षात आलं. मग आता हे अनुभव काय आहेत, तर मला याची खात्री आहे, लेखक म्हणतात काय की हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. आता मी जे काही तुम्हाला 2 माझे वैयक्तिक अनुभव सांगणार आहे, तर ते तुम्ही अनुभव ऐकल्यानंतर म्हणजे तुम्हाला सुद्धा काय होईल, तुमची दिशा निश्चित करता येईल आणि निश्चितपणे तुम्ही चांगला अभ्यास कराल याची मला खात्री आहे आणि तुम्हाला तुमचं भवितव्य ठरवण्यासाठी याची निश्चितपणे मदत होईल असं या ठिकाणी सांगतात. काय आहेत ते 2 अनुभव ते आता इथे पुढे सांगणार आहे. बघा आता काय 2 अनुभव. आता बघा, तर ते काय म्हणतात, तर मुलांनो आता आधी मी तुम्हाला 2 अनुभव सांगतो. काय आहे त्यामुळे, तर दोन्ही अनुभव कुठले आहेत, तर जेव्हा माझं कॉलेज संपलं होतं, कॉलेज संपून आम्ही बार्कमध्ये ट्रेनिंगला गेलो होतो, ट्रेनिंग स्कूल ना ते तिथे आम्ही गेलो होतो, तेव्हाचे अनुभव आहेत. आता बघा, तर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की बार्क सर या ठिकाणी मनापासून म्हणतात आणि लेखक या ठिकाणी बार्क म्हणतात, तर बार्क म्हणजे काय असं तुम्हाला प्रश्न पडला असेलच, साहजिकच आहे. तर त्याचा या ठिकाणी लॉंग फॉर्म जो काय आहे तो बघा या ठिकाणी सांगितलेला आहे. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. तर त्या ठिकाणी त्याला म्हणजे काय म्हणतात, तर भाभा अणु संशोधन केंद्र. तर असं हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे, त्याला म्हणतात लघु म्हणजे लहान संक्षिप्त या ठिकाणी. तर अशा प्रकारे त्या संस्थेमध्ये त्या स्कूलमध्ये या ठिकाणी हे गेले होते आणि या तिथं केल्यानंतरचे हे अनुभव आहे. आता मग होमी भाभा हे भारतातील खूप मोठे दिग्गज व्यक्तिमत्व होऊन गेले. तुम्हाला माहिती नसेल तर डॉक्टर होमी भाभा जे आहेत ज्यांनी भारतामध्ये अणु संशोधनाचा पाया घातला, लक्षात आलं, म्हणजे सुरुवातच त्यांनी केली. म्हणजे इतकं महान काम होमी भाभा यांनी केलं आहे. असे हे ग्रेट व्यक्तिमत्व आणि ते होमी भाभा संस्थेचा पाया घातला म्हणून त्यांच्या संस्थेला तेच नाव दिले, लक्षात आलं का, ज्यांनी अणु संशोधनाचा बघा ज्यांनी अणु संशोधनाचा पाया या ठिकाणी घातला आणि म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी दिलं आहे, लक्षात आलं का. म्हणजे असं हे महान व्यक्तिमत्व आहे आणि अशा मोठ्या माणसांची नाव दिली जातात. मग त्यांनी नाव दिले. तर आता बार्क संस्था या ठिकाणी प्रचंड मोठी आहे. आता जर तुम्ही त्याचा विस्तार पाहिला, खूप मोठी संस्था झाली, लक्षात घ्या. तुम्ही विचारही करू शकणार नाही इतकी मोठी ती संस्था आहे. पण जेव्हा आम्ही तिथं ट्रेनिंगला गेलो होतो, लेखक म्हणतात, डॉक्टरांना म्हणतात, जेव्हा आम्ही तिथं ट्रेनिंगला गेलो होतो त्या स्कूलमध्ये, तेव्हा साधारणपणे त्याला सुरुवात जे ते 7 वर्ष झाले असते बघा, म्हणजे नुकतीच सुरुवात झाली होती, लक्षात आलं. साधारणपणे 7 वर्ष त्या ठिकाणी झाले असतील आणि आम्ही किती मुलं होतो, तर आम्ही मुलं मुली मिळून जवळजवळ 100 विद्यार्थी होतो. बघा यांच्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटरला तिथे गेले होते, स्कूल त्यांचं
आता जे इतकं मोठं आहे काय विचारूच नका. आता या ठिकाणी विस्तार भरपूर झाले, त्यावेळेस खूप छोटं होतं आणि 7 वर्ष झाले आणि त्याच्यामुळं लेखक म्हणतात ते खूप छोटं होतं त्यावेळेस. आता बघा, आणि मग तिथं किती हे 100 मुलं मुली या ठिकाणी गेलो आणि मी ट्रेनिंग स्कूलला असताना तिथं 3-4 वेळेस स्वतः होमी भाभा आले होते बघा आता. आणि जेव्हा इथं ते ट्रेनिंगला गेले होते स्वतः लेखक, त्यावेळेस 2 ते 3 वेळेस किंवा 3-4 वेळेस बघा तिथं स्वतः या ठिकाणी डॉक्टर होमी भाभा येऊन गेले होते. म्हणजे स्वतः डॉक्टर होमी भाभा त्या ज्यांनी ते सुरू केलं ते स्वतः 3-4 वेळेस येऊन गेले होते. प्रचंड अगदी स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं. लेखक म्हणतात डॉक्टर होमी भाभा या ठिकाणी अतिशय स्फूर्तिदायी, म्हणजे एखाद्या माणसाकडे बघितलं तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, काय काय स्फूर्ती मिळते आपल्याला त्यापासून. तसं आपल्या भारतामध्ये खूप माणसं होऊन गेली, त्यापैकी होमी भाभा हे सुद्धा एक ग्रेट व्यक्तिमत्व. जसं आपण एपीजे अब्दुल कलाम, जयंत नार्लिकर, स्वतः डॉक्टर अनिल काकोडकर असे महान व्यक्ती आहेत भारतामध्ये की त्यांच्याकडे पाहिलं की वाटतं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. असे हे होमी भाभा होते, अगदी स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व. दुसऱ्याकडे सुद्धा अगदी पाहिल्यानंतर त्यांनाही काम करावं असं वाटलं पाहिजे, ऊर्जा मिळाली पाहिजे, असं हे व्यक्तिमत्व. आणि मग आम्ही त्यांना विचारलं आणि मग ते आल्यानंतर लेखकांनी इतर काही मुलांनी काय विचारलं, आम्ही इतकी मुलं इथं आलो आहोत, जवळजवळ 100 विद्यार्थी होते, मग इतक्या मुलं इथं काम कुठे आहे, इतकं पुरलं इतकं काम इथं कुठं आहे का? आम्ही तर एवढे 100 विद्यार्थी आलो नाही तर कामच नाहीये. आता आमच्या 100 विद्यार्थ्यांना पुरलं इतकं काम तरी त्या ठिकाणी कुठं आहे? आणि मग त्या ठिकाणी मला म्हणाले, वा तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्हाला काम या ठिकाणी त्याची तुम्ही कशाला काळजी करता? आता पुढे बघा ते काय म्हणतात, तुम्ही सर्वजण संशोधक राहा. बघा संशोधन करत राहा तुम्ही सर्वजण, त्यासाठी सरकारला किती खर्च होतो आता विचार करू नका. तुम्ही कोण आहात? संशोधक आहात किंवा संशोधन करणार आहात, तर त्याला किती खर्च येतोय त्याचा तुम्ही आताच विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतः निर्माण करा तुमचं काम. बघा काय म्हटले ते, स्वतःच काम निर्माण करा. आता ते काय म्हटले होते, आता आम्ही एवढे 100 जण आहे, इथं आम्हाला कुठं काम आहे? मग त्यावेळेस तुम्ही त्याची आताच काळजी करू नका. तुम्ही संशोधक आहात, किती खर्च येतोय सरकारला याची काळजी करायची गरज नाही. मग तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. बघा किती मोलाचा सल्ला त्या ठिकाणी दिलाय. आपण काय काम करणार आहोत ते तुम्हीच ठरवा. तुम्हाला काय काम करायचंय ना तुम्ही स्वतः ठरवा. दुसऱ्याने कोणतरी सांगितलं पाहिजे मगच मी करेल ही मानसिकता सोडून द्या. लक्षात आलं? मला या ठिकाणी काय काम करायचंय ना हे मी ठरवलं पाहिजे. म्हणजे स्वतःला जे काही काम करायचं ते स्वतः ठरवा. तेच मला सांगतो पा, बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं. म्हणजे बघा ऑफिसमध्ये कुठेतरी बँकेत गेला, तुम्ही ठराविक कॉलेजमध्ये जावा, कुठे एखाद्या कामाच्या ठिकाणी जावा, जेवढं काम आहे तेवढं केलं, विषय संपला. म्हणजे बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं. आणि जर बॉसने नाही सांगितलं, बॉसने सांगितलं नाही तर काम नाही म्हणून बसणार का मग तुम्ही? बघा किती मोलाचा सल्ला भाभा यांनी दिला आहे. काय की तुम्ही स्वतःच काम निर्माण करा स्वतःच. आणि मग बॉसने सांगितलं काम करायचं आणि बॉसने नाही सांगितलं निवांत बसायचं काम नाही म्हणून, असं ठिकाणी चालेल का? नाही, असं समजणं चुकीचं आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे अगोदर. ही अशी जी प्रवृत्ती आहे ना मानसिकता, ती अगोदर गेली पाहिजे. ज्याला आपण सांग काम म्हणतो नाही का, जेवढं सांगू तेवढंच करायचं, नाही सांगितलं निवांत बसणार. ही प्रवृत्ती अगोदर तुमची गेली पाहिजे. भावांनी हा सांगितला जो मुद्दा आहे तो लेखक म्हणजे माझ्या मनावरती कोरला गेला. म्हणजे त्यांना ते इतकं पटलं की अक्षरशः त्यांनी डोक्यामध्ये सेव्ह करून ठेवलं. यस, आणि तो माझ्या मनावरती कोरला गेला. जे सांगितलं काय, स्वतःचं काम स्वतःच निर्माण करा. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं आणि परत काम नाही निवांत बसायचं. ही प्रवृत्ती अगोदर गेली पाहिजे. हा मुद्दा लेखक म्हणतात मी अगदी माझ्या मनावरती कोरून ठेवला आणि तो कायम असतो माझ्यावरती. आणि म्हणून तुम्हाला सांगतो सो अनुभवातून या ठिकाणी लेखक म्हणतात, एक सांगतो मी तुम्हाला, एकदा हे लक्षात आलं ना की तुमच्या की आपल्याला काय करायचंय. बघा लेखकांना जेव्हा बाबांनी सांगितलं की स्वतःच काम निर्माण करा, तो त्यांनी अगदी मनावर कोरून ठेवला मुद्दा. आणि ते पुढे सांगतात हे जर तुमच्या लक्षात आलं म्हणून तुम्हाला काय करायचंय. बघा बऱ्याच मुलांना कळतच नाही आपल्याला काय करायचंय. वडील म्हणतात हे करायचंय, आई म्हणते हे करायचंय, काका म्हणतात ते करायचंय म्हणून मी करतोय. पण स्वतः काय करायचंय, स्वतःला कशामध्ये आवड आहे, कशामध्ये इंटरेस्ट आहे, हे मुलं कधी
विचारच करत नाही आणि त्याच्यामुळे मग मुलांच्या मध्ये निराशा येते. पण ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे बघा, तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल, आवड असेल आणि तुम्ही जर त्या क्षेत्रात गेला तर तुम्ही सर्वोत्तम होऊ शकता. पण उगाच आई म्हटली, वडील म्हटले, भाऊ म्हटलाय किंवा बहीण म्हटली, कुणीतरी म्हटले आलो इकडं, हे चुकीचं आहे. तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे अगोदर बघा, स्वतःला विचारा आणि मग जेव्हा असं होईल ना तेव्हा बघा या ठिकाणी पुढे ते काय म्हणतात. तर मग एकदा तुमच्या स्वतःहून सांगतो, हे जर तुमच्या लक्षात आलं ना मग बघा तर स्काय इज द लिमिट. मग हे सगळं आकाश तुमच्यासाठी आहे, अमर्याद आहे, लक्षात घ्या. मग तुम्हाला मर्यादा नाही कुठे, अमर्याद. एकदा तुम्हाला कळलं की काय करायचंय ना मग तुमच्या पुढे सगळं आकाश आभाळ सुद्धा कमी, अमर्याद सगळं जग तुमच्या पुढे कमायला घ्या. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे. बोट धरून चालणं किंवा दिशा दाखवणे ठीक आहे हो. लहान मुलाला बघा, आपण जोपर्यंत त्याला चालायला येत नाहीये, लहान मुलं उठतं पडतं खाली धड मग त्याला आपण बोटाला धरून हळूहळू चालायला शिकवतो. एक ठराविक वयापर्यंत ठीक आहे बरं का, एक त्याला चालायला येईपर्यंत. जरी त्याला चालायचं म्हणजे बोट धरून चाललो तर तो मुलगा काय होईल, दुसऱ्या वाटून राहायचा आईवडा म्हणून राहील, बरोबर आहे. मग एक ठराविक वयापर्यंत ठीक आहे किंवा योग्य दिशा दाखवणं एक ठराविक गोष्टीपर्यंतच ठीक आहे. मग पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे की त्याला योग्य दिशा दाखवणं, त्याला योग्य मार्गदर्शन करणे, जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत ठीक आहे. पण अंतिमतः शेवटी काय करायचं आहे तर स्वतः सक्षम करता आलं पाहिजे. पण किती दिवस मग आपण दुसऱ्यावर अवलंबून राहणार ना, स्वतः सक्षम स्ट्रॉंग करता आलं पाहिजे. आपले निर्णय आपल्या घेता आले पाहिजे. आपलं चुकलं काय, आपलं काय बरोबर आहे, सगळा विचार स्वतःला करता आला पाहिजे, लक्षात घ्या. आणि तुम्ही स्वतः सक्षम झाला पाहिजे, स्ट्रॉंग झाला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. नाहीतर बऱ्याचदा आपल्याला काय करायचं माहिती नसतं, प्रत्येक विचारांचं मार्गदर्शन घ्यायचं, हे काय म्हणते, ते काय म्हणतात, ते काय म्हणतात. पण शेवटी तुमचा निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे. ठराविक वेळेपर्यंत ठीक आहे हो, पण परत मात्र स्वतःचे निर्णय घेता आले पाहिजे, स्वतःला त्या ठिकाणी सक्षम करता आलं पाहिजे. ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचं काम स्वतः शोधता आलं पाहिजे. तुम्हाला एनर्जी निर्माण करता आली पाहिजे हो, नाही का. आपण ज्याला किक म्हणतो काहीतरी झाल्याशिवाय आपण एखाद्या गोष्टीला बोलत नाही किंवा एखादी घटना घडल्याशिवाय, प्रसंग घडल्याशिवाय आपल्याला एखादी त्यापासून ऊर्जा कशी मिळते बा एखादी गोष्ट घडल्यानंतर, तसे तर म्हणतात तुम्हाला ऊर्जा मिळवता आली पाहिजे, एनर्जी, नाही का नाही. आणि स्वतःच या ठिकाणी स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे, लक्षात घ्या. आपले मार्ग आपल्या शोधता आले पाहिजे. तो सांगते म्हणून इकडे आलो, तो म्हणते म्हणून इकडे आलो, त्यांनी सांगितलं तर नाही. तुम्हाला कुठं जायचं हे ठरवता आलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचंय हे ठामपणे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे आणि स्वतःचे मार्ग स्वतः शोधले पाहिजे, लक्षात घ्या. हे अतिशय महत्वाचं इथं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे बा. काय तर तुमच्याकडे ऊर्जा निर्माण करता आली पाहिजे, एनर्जी. तुम्हाला स्वतःला स्पिरिट तुम्हाला आलं पाहिजे की मला हे करायचं, मी करू शकतोय, म्हणून स्वतःचे मार्ग तुम्हाला स्वतः आले पाहिजे, असं या ठिकाणी शेवटी ते सांगतात. अशा प्रकारे जो काही पाठाचा भाग आपण इथं वाचलेला आहे किंवा स्थूलवाचनाचा भाग वाचलेला आहे त्याचं स्पष्टीकरण इथं पाहिलं आहे. म्हणजे इथं एक अनुभव या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. डॉक्टर अजितराव यांचा पार्कमधला जो काही अनुभव आहे तो एक अनुभव आपण इथं पाहिला आहे. म्हणजे आपण इथं थांबतोय. जो राहिला पाठाचा भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.